चिराग लाईट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी। चिराग एंटरप्राइजेस, सावी गल्ली, जयसिंगपूर। फोन 7066 916 916। पाटलांना बोललो, सदस्यांना बोललो, 2 वर्ष झाले तक्रारीची दखल नाही। लता कांबळे यांचा कोथळी ग्रामपंचायतीवर आरोप। येत्या निवडणुकीत त्याचा विचार करू। सिद्धार्थ सरडे तरुणाने दिला इशारा। दलित वस्तीतील आमच्या घराजवळील गटारीची समस्या गेली 2 वर्ष झाली आहे। याबाबत वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रार दिली। मुलगा उपोषणाला बसला तरी कोथळी ग्रामपंचायतीने याची दखल घेतली नाही, असा आरोप कोथळी येथील लता भीमराव कांबळे यांनी केला आहे। तर गेली 2 वर्ष ग्रामपंचायतीकडे व सर्व सदस्याकडे गटारी करण्याची मागणी केली। पाणी भिंतीत मुरत आहे, ढासाचा त्रास होत आहे, पण याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे। माझे घराचे काम सुरू असताना मला तुझे साहित्य काढ नाहीतर गटारीत ढकलेन म्हणणारे सदस्य आता कुठे गेले, असे संतप्त प्रतिक्रिया सिद्धार्थ सरडे या तरुणाने गटारीबाबत व्यक्त केली आहे। लता भीमराव कांबळे यांची तक्रार जर वरचीवर 2 वर्ष झालं दिली तर त्यांनी काय दखल घेणार? ग्रामपंचायत दखल घेऊन झाल्या 2 वर्ष झालं, जाऊन उपोषणला मुलगा बसला, आम्ही जाऊन तक्रार केली तर काय करणार? आमची गटारी नाहीच म्हणते, तुमची निधी नाहीच, अजून शिल्लकच नाही, एवढंच आमची का असं का? आम्ही सगळ्यांनी ग्रामपंचायत सरपंचाला बोलून बघतोय, पाटलाला बोलून बघतोय, सदस्यांनी बोलून बघतोय। आम्ही काय ह्या गावचं आहे का नाही रहिवाशी का? आम्ही बाहेरनं आलेला आहे, बाहेरनं जर आलं असलं तर यांची काय शिल्लक काय निधी आहे का नाही? असं काय किती जर तक्रार केली तर सदस्य पण आमच्यातले कोणी विचार करणार त्याचा? त्यात कांबळे हे म्हणजे साबण गल्लीतली गटार आहे। मी तिथं राहायला तिथं जवळ आहे, पण आम्हाला ढासाचा त्रास होलाय। पंचायतीला आम्ही भरपूर जवळ सांगितलं की आम्हाला गटार एवढं दुरुस्त करून द्या, ते निधीच नाही म्हणते, आता करतो म्हणते, आता पुढे जाते। तुम्ही आडवं खड्डा मारून सुकान बघितलं तरी हे सुकान हे पंचायत अजिबात आमची दखल घेतलेली नाही। सिद्धार्थ सरडे माझं नाव आहे। गेली 1 ते 2 वर्ष झालं मी ग्रामपंचायतमध्ये प्रत्येक सदस्यांना सांगत आहे की आमची गटार इथं तुंबलेली आहे, ते काढण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा, पण ते काढायचं त्यांच्या नाही आहे। 1 ते 2 वर्ष झालं पूर्ण गटार बघा हे तुंबलेलंच आहे असं। त्यांनी काहीसुद्धा पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे त्यांनी इकडं। फक्त मतासाठी त्यांनी आम्ही पाहिजे झालं आहे आणि मत केल्यानंतर तुम्ही उडत जावा असं त्यांचं म्हणणं आहे। एकंदरीत प्रत्येक वेळी सांगताना माझ्या घराचं ज्यावेळी बांधकाम चालू होतं त्यावेळी मटेरियल माझं रोडवर पडल्यानंतर काही ग्रामपंचायत सदस्य म्हणतात तुझं मटेरियल गटरीत ढकलू काय? मग आता ह्यांनी कुठे गेलेत सदस्य? या की काढा या गटरी। आता एवढं जर करून ते जर आमचा विचार करत नसतील तर आम्ही येत्या इलेक्शनमध्ये त्यांचा आम्ही विचार करू। कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा।